बघा, काजूची किंमत प्रति किलो 1000 रुपये आहे, तर पिस्त्याची किंमत 1200 रुपये प्रति किलो आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण 1050 रुपये प्रति किलो प्रमाणे विकले तर मिश्रणातील पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती? पहिली गोष्ट, इथं ज्या किमती आम्हाला दर्शवल्या, उदाहरणार्थ काजूची किंमत दर्शवली, पिस्त्याची किंमत दर्शवली. आता ह्या दर्शवलेल्या किमती लेकरांनो इथं मांडा. काजू आहे 1000 रुपये आणि प्रति किलो, पिस्ता आहे 1200 रुपये आणि प्रति किलो. इकडं अशी रेष, इकडं अशी रेष, साधी आणि सोपी गोष्ट, सरळ सरळ. आता यांचं जे मिश्रण आहे, हे मिश्रण जर का 1050 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकलं, मग आता हे 1050 रुपये इथं मधात मांडायचे. करायचं काय? साधी आणि सोपी गोष्ट. हे मिक्स ॲलिगेशन, मिश्रण गुणोत्तर या घटकाशी हा संबंधित प्रश्न. या 1200मधून 1050 वजा करायचे लेकरांनो, 150. मग आता इथं 1000तून 1050 कसे वजा करता? लहान संख्यामधून मोठी संख्या वजा नाही करता येत, उलटा गेर टाका. 1050मधून 1000 वजा करा, प्राप्त होणारं उत्तर 50 असेल. आता याला संक्षिप्त आम्हाला करता येते. 50 × 50, 50 × 3 म्हणजे 150. म्हणजे हे 3:1 गुणोत्तर प्राप्त व्हालं. मात्र कशाचं? 3 हे गुणोत्तर काजूचं, तर 1 हे गुणोत्तर आहे पिस्त्याचं. आम्हाला जो प्रश्न विचारला की पिस्त्याचे आणि काजूशी, मग इथं पहिले पिस्ता मांडा तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. पिस्त्याचे हा पिस्ता आणि काजूशी इथं मांडा काजू. आता पिस्त्याचं गुणोत्तर काय आहे बाबा? पिस्त्याचं गुणोत्तर हे 1 आहे, मग पिस्त्याच्या ठिकाणी मांडा ते 1. आणि काजूचं गुणोत्तर काय आहे? तर 3 आहे. लक्ष द्या, मिश्रणातील, हे तुमच्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. मिश्रणातील पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती? तर 1:3 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.